हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी परत एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. गुड मॉर्निंग सर्वांना. तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या दिवसाची सुरुवात खूप सुंदर झाली. अनक पण लवकर उठलेला होता आणि छान सर्व आवरून पहिले दाराबाहेर छान अशी रांगोळी काढून घेतली. तिथलं पण सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर घरातलं सर्व आवरून पटापट आंघोळ करून घेतली, देवांची पूजा केली आणि त्यानंतर मग लागले पटापट स्वयंपाकाच्या तयारीला. आणि आज बरेच काही पदार्थ करायचे होते आणि इकडे माझं अर्धा स्वयंपाक झालेला होता आणि त्यानंतर थोड्याच काही गोष्टी बाकी होत्या, त्याच्यामुळे पटपट सर्व करून घेतलं. आणि काही गोष्टी गरम करायच्या असल्यामुळे मग त्या काही करत बसली नाही. मग फक्त नैवेद्यापुरतं केलं आणि मग छान नैवेद्य वगैरे काढून घेतला इकडे. इकडे छान असं नैवेद्याचं ताट तयार करून घेतलं आणि मग त्याच्यानंतर सर्व किचन आवरून घेतलं आणि पहिले मग देवाला नैवेद्य दाखवला. आणि खूप छान वाटत होतं की जे आपण ठरवलं ते आपण सर्व केलं, त्याचा आनंद पण होत होता. आणि जसं आपल्याला करायचं होतं ते आपल्या हातून घडलं, त्याच्यामुळे ते पण एक वेगळा आनंद होता. इकडे देवाला नैवेद्य दाखवला आणि त्याच्यानंतर अक्षय पण आलेले होते, त्याच्यामुळे मग सर्वजण जेवायला बसलो. मग त्यानंतर काही शूट केलं नाही. मग साधारणतः 6-6:30 वाजता छान असा चहा घेतला आणि देवाला दिवा लावून आम्ही निघालो. आज दत्त मंदिरात दत्ताच्या दर्शनाला जायचं होतं आणि चालू होतं की जायचं. मग 7-7:30 वाजता मग आम्ही छान तयारी वगैरे करून दत्ताच्या मंदिरात गेलो आणि तिकडे पण गुरुदेव दत्तांचं छान असं दर्शन घेतलं. गर्दी पण खूप होती, रांग होती आणि प्रसन्न वाटत होतं. देवाची गाणी चालू होती. मंदिर पण खूप छान सजवलेलं होतं आणि अनगला पण छान आनंद होत होता कारण तिथं आम्हाला गाय दिसत होती. त्यानंतर मग तिथून आम्ही निघालो महाराजांच्या मंदिरात आणि ते पण आज काही मनात नव्हतं की जायचं वगैरे असं. ते दर्शन घडलं आणि महाराजांचं दर्शन घेऊन आमचा आजचा दिवस इथे संपला. असा गेला आमचा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.